नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की उद्धव ठाकरे यांच्यावर खूप टीका होते की उद्धव ठाकरे काय म्हणतात त्याला, असे वागले म्हणून पक्ष फुटला, उद्धव वागले तसे वागले म्हणून पक्ष फुटला. कोणी म्हणतं ते फेसबुक मुख्यमंत्री होते किंवा ते 2-2.5 वर्षामध्ये काय म्हणतात त्याला, 2-2.5 वर्षामध्ये फक्त दोनदाच ह्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, मंत्रालयात गेले वगैरे. आणि उद्धव ठाकरे म्हणतात की ते कसे नंबर 1चे मुख्यमंत्री. असो, तो त्यांचा प्रश्न, जे बोलतात त्यांचा प्रश्न आहे आणि उद्धव ठाकरेंचा प्रश्न आहे. काही लोक म्हणतात की उद्धव ठाकरे हे कर्तृत्व शून्य मुख्यमंत्री आहेत. काय, उद्धव ठाकरे हे अजिबात कर्तृत्व शून्य मुख्यमंत्री नाहीत. उद्धव ठाकरे हे कुकर्तृत्ववान मुख्यमंत्री आहेत. काय, त्यांचं कर्तृत्व हे कुकर्तृत्व आहे. हे कुकर्तृत्ववान मुख्यमंत्री आहेत. म्हणजे बाळासाहेब गेल्यानंतर, म्हणजे बाळासाहेब ठाकरे म्हणजे काय म्हणतात त्याला, एक मोठं विद्यापीठ. काय, त्यांनी स्वतः ती शिवसेना उभी केली, घडवली, मोठी केली, राज्य आणलं शिवसेनेचं, मुख्यमंत्री बनवले शिवसेनेचे, मनोहर जोशींना किंवा नारायण राणेंना मुख्यमंत्री बनवलं त्यांनी. हे बाळासाहेबांचं कर्तृत्वाबद्दल काहीच हे नाही. आणखीन बाळासाहेबांच्या त्या याच्यामुळे भाजपची त्यांची युती होती, ज्या युतीमुळे यांना पण ताकद मिळाली, यांना पण ताकद मिळाली. म्हणजे भाजप हा नंबर 2चा पक्ष, आणखीन शिवसेना हे नंबर 1चा पक्ष. पण भाजप जरी सेंट्रलमध्ये असला तरी ते महाराष्ट्रामध्ये नंबर 2चेच राहिले कायम. 2014मध्ये, म्हणजे बाळासाहेब 2012मध्ये वारले. 2014मध्ये उद्धव ठाकरेंनी काय म्हणतात त्याला, हे मोडली, युती तोडली आणि 63 लोक निवडून आणली. हे 63 लोक निवडून आणणंसुद्धा हे एक प्रकारची अचिव्हमेंट होती जी उद्धव ठाकरे यांच्या. पण ती कसं होतं की ते जे बाळासाहेबांनी पेरून ठेवलं होतं ना, त्याची ती सगळी फळं होती. काय, आता त्या उगवलेल्या झाडाला जी फळं आली ही 2014मध्ये आली. त्याला ह्या उद्धव ठाकरेंनी आणखीन चांगली मशागत करून त्याला शेणखत वगैरे सगळं काय घालून ते वाढवलं असतं तर आज ते नंबर 1चा पक्ष आजही राहिले असते. पण एक तर 63 आमदार निवडून आल्यामुळे ते नंबर 2ला गेले, जे नंबर 1ला होते, आणि भाजप 122 झालं. मग एकदा भाजप 122 झाल्यावर यांना का आणखीन यांच्या विरोधात लढून निवडून आलेले ते, तर मग यांना का विचारणार ते, आणि का विचारावं यांनी. काय, मग त्याच्यावर परत ते, कारण सत्ताशिवाय पैशाशिवाय यांचं काहीच चालत नाही. म्हणून मग परत ते शरद पवारांनी सांगितलं शरद पाठिंबा म्हटल्यावर ह्यांची दांडी उडाली. पटकन जाऊन त्यांनी ते पाठिंबा दिला. पाठिंबा देऊन ते आधी नाटक केलं, मी ह्याला जाणार नाही, काय म्हणतात त्याला, शपथविधीला वगैरे वगैरे. मग गेले, तयार होऊनच बसले होते. मग आडवाणींनी वगैरे फोन करून गेले. आता गेल्यावर मग तिथे आता म्हणल्यावर त्यांनी पाठिंबा पण दिला, कारण सत्ता पाहिजे होती. नाही तर त्याच वेळेस लोक फुटली पण असती एखाद्या वेळेस. आणि त्याच्यानंतर यांचं काम फक्त एकच की मंत्री आणि ह्याच्यामधनं यांनी आम्हाला पैसे द्यायला पाहिजेत, आणि ते पैसे त्याच्याबद्दलचं सगळ्यांना सगळं माहिती आहे. आणि त्याच्यानंतर परत 2019मध्ये त्यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. आणखीन त्यांनी ज्या शरद पवारांवर राजकीयदृष्ट्या कधीही बाळासाहेबांनी विश्वास ठेवला नाही, त्या शरद पवारांबरोबर जाऊन ते मुख्यमंत्री झाले. आणि मुख्यमंत्री होताना त्यांनी हिंदुत्व, बाळासाहेबांचं कर्तृत्व, काय, त्याच्यानंतर मराठी माणूस, या सगळ्याला यांनी तिलांजली दिली. हे यांचं खूप मोठं कुकर्तृत्व. हे यांचं खूप मोठं कुकर्तृत्व. आता मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा ते किती खाऊ आणि किती नाही अशी परिस्थिती असताना अशी केली. मग त्याच्यामध्ये त्या दिशा सालियांचा खून झाला, त्या अंबानीला धमकी द्यायचा प्रयत्न केला,
काय सचिन वाझेतर्फे ही जी कुकर्तृत्व त्यांनी त्यांच्या 2-2.5 वर्षात केली, 1,00,000 मुंबईमध्ये कोविडमध्ये माणसं मेली, ही जी सगळी कुकर्तृत्व त्यांनी सगळी केली काय, ती कुकर्तृत्व त्यांच्या सगळी अंगाशी आली. आणि त्या गुलाबराव पाटलांनी एका भाषणात सांगितलेलं आहे त्या याच्यामध्ये, खूप छान भाषण आहे ते गुलाबराव पाटलांचं, की आम्ही आमचा पक्ष जाताना बघत होतो. अजित पवार त्यांचा पक्ष वाढवत होते आणि आमचं पक्ष रसातळाला जाताना बघत होतो. हे सगळे मंत्री होते. मंत्री असूनसुद्धा यांना इतकी घाणेरडी वागणूक होती काय, की ह्यांनी 40 आमदार फुटले त्याच्यातले त्यांच्याकडचे. आणि 40 आमदार फुटून एकनाथ शिंदे गेले आणि एकनाथ शिंदेंनी हे केलं. हे यांचं. आणि ते गेले तर गेले, जाताना म्हणजे ते काही लोक नंतर गेली, त्यांना त्यांनी सांगितलं तुला पण जायचं आहे ते जा काय, तुला पण जायचं ते जा. त्यामुळे ते सत्ता घालवली. हे यांचं आणखीन एक कुकर्तृत्व, म्हणजे कुकर्तृत्वाचा पाढाच आहे यांचा. त्याच्यानंतर सगळी ताकद घालवली यांनी. ताकद घालवून नुसत्या तोंडाच्या वाफा काय. आणि ते म्हणजे आमच्या पुण्यामध्ये एक असं म्हणायचं, आमच्या इथे एक चांदणी चौकात पूल आहे म्हणे, ह्या पुलावर फक्त पूल पाडायचा कसा वगैरे, तो उद्धव ठाकरेंना टोमणे मारायला पाठवा, इथे पूल आपोआप पडेल. इतके ही उद्धव ठाकरेंची हे, म्हणजे उद्धव ठाकरेंनी त्याचं काहीच नाही त्यांना त्याचं. मग ते माझा बाप पळवला, माझा पक्ष पळवला, माझं चिन्ह पळवलं. मग मला हे आहे की उद्धव ठाकरे खरोखर तुम्ही शिवसेनाचे अध्यक्ष म्हणून होण्याला पात्र आहात का? तुम्हाला तुमचे वडील सांभाळता आले नाहीत, तुम्हाला तुमचं चिन्ह सांभाळता आलं नाही, तुम्हाला तुमचा पक्ष सांभाळता आला नाही, आणि तुम्हाला हे काहीच सांभाळता येत नाही, ह्याची तुम्ही पावती परत दिलेली आहे आत्ता रिसेंटली. आज ते झाल्यानंतर ते म्हणजे 18 खासदार होते त्यांचे 2019 साली. 18चे 9 आल्यावर यांना आनंद झाला. म्हणजे एखाद्या माणसाचं नोज डाईव्ह झालं तर या त्याला आनंद झाला की बाबा माझे 9 खासदार आले, आणि केवढं जल्लोष आणि काय केलं त्यांनी ते. म्हणजे ही यांची बुद्धिमत्ता, हे म्हणजे हे यांचं कर्तृत्व, कुकर्तृत्वाचं डोकं काय. आणि मग ते झाल्यानंतर ते आले निवडून. विधानसभेला तर त्यांची पार काय म्हणतात त्याला गाळण झाली. म्हणजे आज विधानसभेनंतर जे 20 आमदार आले ते सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे 15 का 16, त्याच्यातलेही मी तुम्हाला सांगतो की वरुण सरदेसाई त्यांचा, त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरे, तिसरे प्रभू जे महापौर होते मुंबईचे, चौथा मला लक्षात येत नाही कोण असेल तो, पण चौथा, असे 3-4 सोडले तो 15 ते 16 आमदार हे एकनाथ शिंदेंकडे जाणार. एकनाथ शिंदेंची याच्यातली वेगळी स्टोरी आहे, वेगळी. एकनाथ शिंदेंनी आत्ता त्यांचे 6 खासदार फोडले. ते 6 खासदार फोडल्यानंतर ह्याच्यावर एक शिक्का लागतो उद्धव ठाकरेंवर की हे पक्ष सांभाळू शकत नाहीत, म्हणजे हे बापही सांभाळू शकले नाहीत, हे पक्षही सांभाळू शकले नाहीत. उद्या यांचे आमदार आणि नगरसेवक गेले तर हे नगरसेवक गेल्यानंतर यांचं मशाल चिन्हसुद्धा विझतंय की काय, अशी परिस्थिती होणार आहे. म्हणजे ह्यांच्या मशालीवर बाणांनी पाणी, शिंद्यांच्या बाणांनी पाणी घालून ती मशाल विझवून टाकणार आहेत ते. आणि त्यावेळेस, आणि आजसुद्धा त्यांना इतकी घमेंड ही 6 लोक सोडून गेल्यावर सुद्धा की आजही ते इतक्या गुरमीत आहेत. त्यामुळे त्यांनी परत सिद्ध केलं त्यांचं कुकर्तृत्व की त्यांना पक्ष सांभाळता येत नाही, कारण ही 6 लोक सोडून गेली त्यांना. सगळ्यात शेवटचा म्हणजे आपली जेव्हा एवढी दाणादाण होती तेव्हा ही दाणादाण कशामुळे होती याचं ॲनालिसिस करण्याची सुद्धा त्यांची मानसिकता नाही आजही. आज नागपूरला गेलेत काहीतरी, आणखीन तिथे त्यांनी बाहेर काहीतरी की मोठं मैदान आणि हेन तेन. अरे तुम्हाला विचारतंय कोण?
आणि सगळ्यात शेवटचं आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्यांना ॲनालिसिस करायची त्यांची इच्छा नाही. त्यांना खड्ड्यात घालणारे संजय राऊत आणि दुसऱ्या त्या सुषमा अंधारे. या सुषमा अंधारे ह्या त्यांच्या वडिलांबद्दल काय बोलल्या होत्या, यांच्याबद्दल काय बोलल्या होत्या, रामाबद्दल काय बोलल्या होत्या. जो ज्या बाई आपल्या वडिलांचा एवढा अपमान करतात त्यांना तुम्ही त्यांना याच्या काय म्हणतात त्याला तुमच्या त्या सभेच्या वेळेस त्यांना तुमच्या आईवडिलांच्या याला फोटोला हार घालायचा मान देतात तुम्ही. किती कुकर्तृत्व तुमचं. आणि ह्या कुकर्तृत्वामुळेच तुम्ही रसातळाला जात आहात आणि जाणार आहात. काय आणि काही दिवसांनी तुम्हाला हे संजय राऊतसुद्धा म्हणतील की हे कुकर्तृत्वाने मी आता चाललो काँग्रेसमध्ये. आज एवढंच. धन्यवाद.